मित्रांनो, नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी सिद्धी चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय मी घेतलाय ना, तो विषय मी खूप जास्ती प्रॅक्टिकली बोलणार आहे. प्रॅक्टिकली म्हणण्यापेक्षा मी अतिशय व्यावहारिक बोलणार आहे. ते व्यावहारिक अशा संदर्भामध्ये की आपण खूप जास्ती जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये खूप सखोल किंवा डीपली विचार करायला जातो ना, तेव्हा त्या गोष्टी बिघडतात असं माझं मत आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक गोष्टीवरती लागू लागू पडते, माहिती का? म्हणजे आपण आपण आपल्या श्रद्धेला, आपल्या विचारांना किंवा आपलं जे काही आपल्याला आकर्षित करायचे किंवा जे आपल्याला पाहिजे आहे ते सुद्धा मिळवण्यासाठी कसे कमी पडतो, ह्या विषयावरती जेव्हा मी स्वतः बसून विचार केला तेव्हा मला सगळ्या गोष्टी समजल्या. कारण मी जेव्हा बघितलं ना मित्रांनो, तर एक गोष्ट मला समजली की सगळ्या गोष्टी खूप सहज आहेत. म्हणजे ह्या सृष्टीचे, ह्या ब्रह्मांडाचे नियम सहज आहेत, आपलं जगणं सहज आहे, आपले विचार सहज आहेत. आपण त्याला क्लिष्ट करून ठेवतो किंवा आपण त्याला खूप जास्ती गुंतागुंतीचे करून ठेवतो आणि ते आपलं विचारचक्र आहे. आणि अर्थात याच्यामध्ये होतं काय माहिती का तुम्हाला, की जर तुम्हाला आपल्याला किंवा मला असं म्हणायचं आहे की आपण ह्या एका गोष्टीचा जर नीट विचार केला की आपण आणि ब्रह्मांड किंवा आपण आणि सृष्टी कसे जोडले गेलेलो आहोत, म्हणजे आपण कसं एकमेकांशी बोलतो किंवा आपलं बोलण्याचं साधन काय, तर हे शब्द आहेत का? तर शब्द असू शकत नाही. त्याचं कारण कसं आहे की आज मी मराठीत बोलतोय, उद्या कोणी एखादा व्यक्ती जर का संवाद करत असेल त्या ब्रह्मांडाशी किंवा त्या परमेश्वराशी, तर तो इंग्रजीतनं बोलेल किंवा तो हिंदीतनं बोलेल किंवा तो तेलुगू, तामिळ आणि त्याला जी कुठली भाषा समजते त्यांना बोलेल. तर या ब्रह्मांडाला ही भाषा समजते का हो? तर तसं नाही. आपलं त्या ब्रह्मांडाशी जे काही संवाद आहे, जे काही त्याच्याशी आपलं बोलणं आहे, हे कुठल्याही शब्दांमधून किंवा कुठल्याही भाषेमधून व्यक्त करता येत नाही. त्याला एक फार महत्वाचं एक यंत्र आहे, माहिती का तुम्हाला, की जे यंत्र किंवा जी एक गोष्ट आपल्याला त्या परमेश्वराशी किंवा आपल्याला त्या ब्रह्मांडाशी जोडत असते, त्याला कुठली भाषा समजत नाही, त्याला कुठलं साधन समजत नाही, त्याला काही समजत नाही. त्याला एकच गोष्ट समजतं, ते आहे तुमच्या भावना आणि तुमचे भाव. आपण ह्या समग्र चराचर सृष्टीशी एका विशिष्ट साधनाने जोडले गेलेलो आहोत. ते साधन आहे आपलं मन, आपल्या मनातून येणारे विचार आणि त्या विचारांपासून तयार झालेल्या आपल्या भावना किंवा आपले भाव. तर कसं आहे माहिती का, की अमुक एखादी गोष्ट, म्हणजे तुम्ही जर का एखाद्या परमेश्वराला जर आव्हान करत असाल, तुम्ही प्रार्थना करत असाल, तर ती प्रार्थना तुम्ही मराठीतून कराल किंवा इंग्रजीतनं किंवा तुमची जी कुठली भाषा असेल त्याच्यातनं कराल, तर ती भावना त्या शब्दातून त्या चराचर सृष्टीकडे किंवा त्या परमेश्वराकडे पोहोचत नसते. त्या प्रार्थनेमधला जो भाव असतो आणि त्या भावावरती जो तुमचा किंवा आपला विश्वास असतो, त्याच्या प्रमाणामध्ये ती प्रार्थना किंवा ते जे काही आपले विचार असतात ते ह्या सृष्टीमध्ये किंवा ह्या त्या परमेश्वराकडे किंवा त्या ब्रह्मांडामध्ये पसरत असतात. हे बघा मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतो की मी मागचा जो व्हिडिओ केला होता तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आकर्षणाचा सिद्धांत या विषयावरती मी बोललो होतो. तुम्ही जर का माझ्या व्हिडिओ मधली कंटिन्युटी जर नीट ठेवली, म्हणजे जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला समजेल की प्रत्येक येणारा विषय जो आहे ना, हा मागच्या विषयाशी म्हणजे मागच्या विषय तो हा येणाऱ्या विषयाशी संबंधित आहे. तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला हे समजेल की त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा कुठंतरी संबंध जो आहे आत्ताचा, तो मागच्या गोष्टींशी आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही माझा चॅनल पूर्ण सर्च करा. म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगेन की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे काही माझे व्हिडिओ मागचे तुम्हाला दिसतील ते व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुमच्या एक एक गोष्ट जी आहे ना, ती आपोआप उलगडत जाईल. त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची. तर असं कसं आहे माहिती का, की तुम्ही जसं आपण एक रेडिओ लावतो, रेडिओ लावताना आपल्याला जे ऐकायचं असतं त्या चॅनलवरती आपण ते ट्यून करतो आणि ते ट्यून केलं की ते चॅनल
आपल्याला म्हणजे जे काय आपल्याला चॅनल बघायचं असतं किंवा ऐकायचं असतं ते चॅनल त्या रेडिओवरती आपल्याला ऐकायला मिळतं. हे बघा, अगदी अशीच आणि इतकीच साधी सोपी पद्धत जी आहे ना, ही आपल्या विचारांची संबंध जोडते त्या ब्रह्मांडाशी. इथं काहीही म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रह्मांडामध्ये नियम काहीच नाही हो. म्हणजे असं नाहीये की मी जर आज विचार करत असेल, मी आज प्रार्थना करत असेल की बाबा आज माझा पाय दुखतोय, तर तो पाय बरा होऊ दे देवा. तर तो पाय दुखतोय, तो बरा होऊ दे, हे जेव्हा तुम्ही त्या ब्रह्मांडाशी संवाद साधता तेव्हा तुमच्या त्या संवादामधली जी भावना असते किंवा जो भाव असतो तो तिकडं पोहोचत असतो आणि ते खरं चुंबक आहे तुमचं. त्यानुसार जे काय आहे हे सगळं काम करतं. म्हणजे आज जर तुम्ही असं म्हणाल की नाही नाही ठीक आहे देवा, माझा पाय बरा होऊ दे, मग मला हे होऊ दे, मग मला ते होऊ दे, मग मी हे देईल, म्हणजे आपण नवस बोलतो किंवा आपण हे करतो. त्या नवसामध्ये सुद्धा ते नवस सुद्धा फळायला कधी लागतात जेव्हा तुमची जी उत्कट इच्छा असते त्या गोष्टी मागची किंवा तुमच्या ज्या भावना असतात त्या गोष्टी मागच्या, त्या भावना हे चुंबकाचं काम करतात आणि ते त्या त्या ब्रह्मांडाशी किंवा त्या सृष्टीशी आपली लिंक जी आहे ना ती जोडत असतात. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की बाबा ठीक आहे, म्हणजे मला आज मला 5 खोल्यांचा बंगला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हवा असेल, तुमच्या मनामध्ये तो भाव पण असेल की मला 5 खोल्यांचा बंगला हवाय. पण त्या भाव तो विचार करताना जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकाल ना की नाही नाही पण मग ते 5 बंगल्याचा मग जागा, मग जागेचा भाव, आणि मग ते किती रुपयाला येईल आणि मग ते कधी बांधेल आणि मग त्याची किंमत एवढी आणि ते मी करू शकेल का, काही गरजच नाहीये. म्हणजे होतं काय माहिती का की आपण आपल्याच मनामध्ये त्या तो जो आपल्या मनातला जी उत्कट भावना आहे ना किंवा तो जो उत्कट विचार आहे ना त्याला आपण काय म्हणतात त्याला दाबतो किंवा आपलाच विश्वास नसतो त्या गोष्टीवरती की हे असं काहीतरी होऊ शकतं. आणि हा विश्वास असासाठी नसतो कारण जे तुम्हाला हवं आहे ना त्याच्याबद्दलच्या ज्या तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर नसतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, आडवं जे काही येतं ना ते असतं आपलं मन. आणि हे मन जे यंत्र आहे ना, या मनाच्या वरती जे मी बोलणार आहे ना पुढे, आता ह्या इथून पुढचे प्रत्येक व्हिडिओ महत्वाचे असणार आहेत. जे लोक जे कोणी ह्या चॅनलशी जोडले गेलेले असतील ना मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो आणि क्लिअर सांगतो, जे कोणी जोडलेले गेले असतील ना त्यांना असं काहीतरी मिळेल. ते माझ्या अनुभवातलं आहे किंवा माझ्या स्वतःच्या अभ्यासातून मी हे शोधलेलं आहे की सहजता ही हा मूळ गाभा आहे सगळ्या गोष्टींचा. म्हणजे सगळ्या गोष्टी सहज आहेत, सहज आहेत. आपण त्यांना वाकडं वेडं वाकडं आपल्या विचारांनी करून ठेवतो. आपलं मन जे आहे ना, ते मन जे आहे ना हे सगळ्या गोष्टींना अतिशय अतिशय भरकटवून टाकतं. म्हणजे आपल्याला आपल्या मूळ उद्दिष्टापासून भरकटवणं हे काम जे करतं ना हे आपलं मन करतं. आणि इथं सगळी गंमत होते. तर तुम्हाला मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं काय माहिती का की तुम्ही जे काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेवरती तुमचा विश्वास किती आहे आणि त्या विश्वासामधून ज्या तुमच्या भावना तयार झालेल्या आहेत त्या भावना किती किती प्रगल्भ आहेत किंवा किती ताकदवर आहेत त्याच्यावरती तुम्हाला जे काही ह्या सृष्टीमधनं मिळणार आहे ना ते ठरलेलं आहे. म्हणजे राजाचा सुद्धा रंक होतो आणि एखादा भिकारी सुद्धा राजा होतो. हे हे चमत्कार होतात, चमत्कार होतात अहो, माहितीये का. फक्त ह्या कलियुगामध्ये आपण ह्या चमत्कारांच्या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललाय. म्हणजे आपण अनेक संतांची गोष्टी ऐकतो किंवा आपण अनेक मागच्या ज्या गोष्टी, हे असे चमत्कार झाले, ते तसे चमत्कार झाले, हे अमुक झालं, पण आता इतक्यात आपल्याला का दिसत नाही. त्याचं कारण काय माहिती का, त्या चमत्काराचं जे साधन आहे ना त्या साधनावरती काम करायला आपण विसरलो, दुसरं काही नाही झालेलं. आणि जर आयुष्य सोपं करायचं असेल ना तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कमीत कमी तुमच्या मनाला प्रश्न विचारणं, तुमच्या मनाला खाद्य देणं. आपल्या मनाला शांतता नको असते, आपल्या मनाला हवं असतं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही विचारांमधून काही ना काही करून आपल्याला त्या मनाला खाद्य आपण देत असतो की अरे हे असं झालं तर मग ते तसं होईल, ते तसं झालं तर मग असं होईल, असं झालं तर तसं होईल. आणि हे खाद्य जेव्हा देणं बंद करू ना तेव्हा ते स्थिर होईल, आणि जेव्हा ते स्थिर होईल ना तेव्हा आपल्या भावना तयार होतील, आणि जेव्हा त्या भावना तयार होतील ना तेव्हा जे काही आपण प्रार्थना किंवा आपण जे काही मागू या सृष्टीमध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये ते आपल्याला मिळेल. काहीही अशक्य नाहीये. ही गोष्ट त्यांनी सिद्ध करून ठेवली ज्यांना त्यांच्या ध्येयाच्या वरती विश्वास होता, ज्यांना कवडीची शंका नव्हती की ही गोष्ट कशी शक्य आहे.
त्यांनी तो विचार केला, असाध्य विचार सुद्धा त्यांनी शक्य करून दाखवले. त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय की त्या ध्येयावरती किंवा त्या साध्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासामधून त्यांचे जे भाव तयार झाले, त्यांच्या ज्या भावना तयार झाल्या, त्याची जी भाषा तयार झाली, ती भाषा त्या ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीशी एकरूप झाली आणि ती एकरूप झालेली भाषा त्या ब्रह्मांडाने ऐकली आणि त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं. चमत्कार याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. चमत्कार जे आपण म्हणतो ना, ते फक्त हेच असतं की ती जी फ्रिक्वेन्सी आहे, ती जी सृष्टीची, ती जी काही ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी आहे, ती जी परमेश्वराची फ्रिक्वेन्सी आहे ना, त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला आपल्या स्वतःला मॅच करायला हवं, असं आहे ते सगळं. आणि हे जे सगळं शास्त्र आहे, हे शास्त्र म्हणजे ज्यांना समजलं ना, ती लोक कुठल्या कुठे निघून गेली. आणि आपण कमी इथं पडतोय माहितीये का, की आपण ह्या शास्त्रावरतीच पहिले म्हणजे विश्वास ठेवत नाहीये. कारण आपल्याला काय वाटतं माहितीये का, की हे सगळं म्हणजे अनेक भंपक गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतो, पण ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवायची वेळ येते ना, तेव्हा आपण म्हणतो की अरे हे काहीतरी उगाचच, हे कसं काय शक्य आहे, इतकं सोपं कसं काय असू शकतं सगळं. अहो सगळं सोपंच आहे. सगळं सोपंच आहे. आपले विचार आणि आपला दृष्टिकोन त्या सगळ्या गोष्टींना अवघड करून ठेवतो. त्यामुळे आपण आजच एक काम करूया की आपला भाव, आपल्या भावना त्यांना नियंत्रण करणं आणि त्याचा योग्य पद्धतीने एका लोचुंबकाप्रमाणे उपयोग करून घेणं, हे आपल्याला शिकायचं आहे. आणि मग आपल्याला ह्या ब्रह्मांडातून, ह्या सृष्टीतून जे काही हवं असेल ते मिळेल. परमेश्वर सुद्धा त्याचं जे काही स्वरूप असेल ना, ते सुद्धा आपल्याला समजेल नाही, आपल्याला दिसेल, आपल्याला आपल्या हातात जाणवेल. म्हणजे काही असं वाईट वाटणारच नाही. म्हणजे आपण बऱ्याचशा वेळेला असं म्हणतो की अरे हे जे काही चक्र चालू आहे, हे काय चाललंय. म्हणजे आपल्याला काही प्रश्न पडतात की प्रत्येक गोष्टीमध्ये ते काही ना काही कारण असतं, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. फक्त काय असतं माहिती का, की एखादी व्यक्ती ज्याच्याकडे आपण बघतो किंवा एखादी गोष्ट ज्याच्याकडे आपण बघतो, त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो ना, त्याच्यामध्ये गडबड असते. आणि तो दृष्टिकोन जेव्हा बदलतो ना, तेव्हा मग सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात की अरे ही जी गोष्ट झाली त्याच्या मागे हे कारण होतं, किंवा ही जी गोष्ट घडली आपल्या आयुष्यात त्याच्या मागचं कारण हे होतं, किंवा आत्ता घडतंय त्याच्या मागचं कारण हे असू शकतं. हा इतका पक्का विचार करण्यासाठी त्या ज्या भावना आहेत आपल्या, त्या भावना तितक्या प्रगल्भ आणि तितक्या शक्तिशाली असल्या पाहिजेत. तर चला मित्रांनो, हा प्रवास असाच चालू ठेवूया आपण. जे काही पुढचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये मन जे काही आपलं यंत्र आहे त्याला आपण कसं वापरू शकतो, किंवा त्या मनातनं जे काही विचार आहेत त्या विचारांमधल्या आपल्या भावना आपण कशा उत्कट आणि प्रगल्भ करू शकतो, ह्या विषयावरती मी बोलणार. आणि मी जे काही सांगणार आहे तुम्हाला ह्या गोष्टीवरती, ह्या इतक्या आत्मविश्वासाने मी तुम्हाला अशासाठी सांगतोय कारण त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. त्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये तसे बदल घडलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला इतक्या आत्मविश्वासाने या गोष्टी सांगू शकतो. तर मित्रांनो, परत एकदा जाता तुम्हाला सांगेल की ह्या चॅनलशी जोडलेले राहण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबा. फक्त 2 सेकंदाचा वेळ लागतो, पण ते 2 सेकंद तुमचे मला एक ऊर्जा, एक ताकद देऊन जातं. माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, म्हणजे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा व्हिडिओ. एवढीच विनंती करतो आणि आज इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.